नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आनंदीने हरतालिकेची मस्त अशी पूजेची मांडणी केलेली असते। त्यासमोर मस्त रांगोळी काढलेली असते आणि तेथे सानवी येते। सानवी म्हणते की आता तू हे काय करतेस? तर आनंदी म्हणते की अगं आज हरतालिकेचा उपवास आहे म्हणून त्या पूजेची आम्ही तयारी करतो। तेवढ्यात लीना आणि मालती ह्या पूजेचे साहित्य घेऊन येतात आणि सानवीचे बोलणे ऐकून त्यांना हसू येते। तर आनंदी म्हणते की अगं प्रत्येक स्त्रिया हा चांगला नवरा मिळण्यासाठी आणि नवऱ्याच्या आयुष्यासाठी ही पूजा करत असतात। सानवी तुला पण करायचा का हा उपवास? सानवी म्हणते की नाही ग। आनंदी म्हणते की पार्वती मातेने महादेवाला मिळवण्यासाठी हे व्रत केलं होतं आणि वाळूचा महादेव बनवून त्यामध्ये उपवास करून मस्त अशी पूजा वगैरे सर्व हे महादेव मातेने केले होते। सानवी म्हणते की महादेव पार्वती म्हणजे गणपती बाप्पांचे आई बाबा का? तर मालती आणि लीना यांना हसू येते आणि सानवीचे ते बोलणे ऐकून आनंदसुद्धा वाटत असतो। त्यानंतर आनंदी विचारते की बाळा प्रत्येक स्त्रिया ह्या आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी ही पूजा करतात आणि तुला करायची की ही पूजा? सानवी म्हणते की नाही, मला तर लग्नच करायचे नाही। तर मालती म्हणते की अगं सानवी तू तर तुझ्या आत्यासारखंच बोलते। तर आनंदीला वाईट वाटते आणि ती आईकडे बघत असते। तर लीना तिला सावरते आणि आनंदी चल पूजेसाठी उशीर होतो, आपण पूजा करूया असं आनंदीला म्हणते। त्यानंतर इकडे आदर्श आपल्या रूममध्ये दारूची बाटली हातामध्ये घेऊन बसलेला असतो। तेथे सार्थक येतो आणि भाई तू परत घेण्यासाठी लागला का असे विचारतो। आदर्श म्हणतो की नाही, अरे आनंदीने लग्नाला नकार दिला म्हणून मी परत दारू वगैरे काही घेणार नाही। आनंदीला लग्न करायचे नव्हते म्हणून तिने नकार दिला, त्यात टेन्शन घेण्यासारखे असे काहीच नाही आणि हा सर्व देवाघरचा खेळ आहे, त्यामुळे आपण का टेन्शन घेत राहायचे, आपण आपल्या मनाला सावरत राहायचे। आज सार्थक म्हणतो की फक्त आदर्श दादा तू परत ही दारू घेऊ नको। तेव्हा आदर्श म्हणतो की अरे मी आता स्वतःला बदलवण्याचा खूप प्रयत्न केला आणि आता उद्या गणपती बाप्पासुद्धा येतात, त्यामुळे मी दारूच्या या बाटलीला हातसुद्धा लावणार नाही। तर आदर्श म्हणतो की तुझा भाई कसा आहे, तो टेन्शनमध्ये आहे का आनंदीने लग्नासाठी नकार दिला म्हणून हे बघण्यासाठी तू इथे आला होतास का? आणि आनंदीने नकार दिला म्हणून तू इतका टेन्शनमध्ये का दिसतोस? सार्थकला काय उत्तर द्यावे समजत नाही। तर आदर्श त्याला समजावून सांगतो आणि प्रेमाने जवळ घेऊन दोघे एकमेकांना मिठी मारतात। त्यानंतर इकडे लीनाने पूजा केल्यानंतर आनंदी ही पूजा करत असते। मनोभावाने ती महादेवाला नमस्कार करते। तेवढ्यात सावंत काकू आणि काही बायका येतात। तर सावंती काकू आनंदीला पूजा करताना बघून म्हणतेस अगं आनंदी तू ही पूजा कशी करू शकतेस? आणि आनंदी मात्र सावंत काकूच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, ती आपली पूजा मनोभावाने करत असते। तेवढ्यात सावंत काकू पुन्हा विचारतात की आनंदी तू ही पूजा नाही करू शकत? तर लीना म्हणते की का करू शकत नाही? तेव्हा सावंत काकू म्हणतात एका महादेवाला सोडून दिले आणि आणखी ही हरतालिकेची पूजा करून ह्या आनंदीला काय करायचे? तर मालती आणि अण्णा यांना सावंत काकूचा खूप राग येतो। सावंत काकू पुढे म्हणतात की आता ही लग्न करायला सुद्धा नाही म्हणते, मग हिला ही पूजा करून काय भेटणार? तर बाकी सर्व बायका ह्या हसू लागतात आणि सावंत काकू सुद्धा। तेव्हा लीना त्यांना शांत करायला लागते। तर आनंदी म्हणते की थांब वहिनी, मी यांना समजावून सांगते। म्हणून आनंदी ही सावंत काकूजवळ येते आणि सावंत काकूला म्हणते की आपण फक्त आपल्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी देवाची पूजा करायची असते का? आपल्या मनाला शांतता मिळण्यासाठी आपण ही पूजा व्रत वगैरे करू शकतो आणि हा आपला एक चालत आलेला संस्कृतीचा भाग आहे आणि मी ही पूजा माझ्या मनाला शांती मिळण्यासाठी, माझ्या आई आणि अण्णांना सुख मिळण्यासाठी आणि मला सुद्धा प्रसन्न राहण्यासाठी, यश मिळवण्यासाठी ही पूजा करते। प्रत्येक वेळीच देवाकडे काही ना काही मागायचे असते का? आणि ज्यांना तुम्ही महादेवाची उपमा दिली ते महादेव म्हणण्याच्या योग्यतेचेच नव्हते। तर अण्णांना आनंदीचे हे म्हणणे पटते आणि आनंदी तू छान उत्तर दिलेस असे अण्णा आनंदीला म्हणतात। त्यानंतर इकडे सुधा, आनंदी रुंदा हे सर्वजण चहा घेत असतात। शलाका म्हणत असते की मला तर चहा पिऊन कंटाळा आला आणि दिवसभर हा उपवास कसा करायचा, मला तर ऑलरेडी आत्ताच भूक लागली, म्हणून ती केदारला म्हणत असते। तर केदार म्हणतो की तुझ्यासाठी मी काही फळं वगैरे घेऊन येऊ का? तर सुद्धा म्हणत असते की अरे आम्ही तर सर्वजणी दुपारनंतर काहीतरी खाणार म्हणजे फळं वगैरे, आणि हा उपवास कडकच करायचा असतो आणि तो उद्या सोडवायचा असतो। शलाका म्हणते की आता मग काय करायचे? तर सुद्धा तिला खूप छान प्रकारे समजून सांगते की अगं
उपवास कडक असतो आणि तो आपल्या बायकांनीच करायचा असतो. तर शलाका म्हणत असते की केदार, तुमच्या पुरुषांना मात्र काही नाही, जे करायचे ते फक्त बायकांनीच करायचे असते. सुधा म्हणत असते की अगं, बायकांच्याच हातात असते की संसार कसा घडवायचा तो. तर वृंदा म्हणत असते की सुधा, तू एकदम बरोबर बोलते, कारण आता माझ्या आयुष्यात तर हे तर काही सुख राहिलेलेच नाही. तर सुधा म्हणत असते की अगं, इतका विचार नको करू, नशिबाच्या गोष्टी असतात त्या सर्व. वृंदा म्हणते की अगं सार्थक कुठे. सुधा म्हणते की अगं असेल रूममध्ये. तर इकडे सार्थक महादेवाची पूजा करत असतो आणि आनंदीच्या सुखासाठी तो महादेवाला प्रार्थना करतो. देवा, आनंदीने मला होकार दिला किंवा नकार जरी दिला तरी कायम मी आनंदीच्या सुखासाठी तिच्या पाठीशी राहील. आनंदीला तिचं प्रत्येक सुख मिळवून दे, कारण आत्तापर्यंत तिने खूप त्रास सहन केला. म्हणून मनोभावाने तो महादेवाला आनंदीसाठी ही प्रार्थना करत असतो. तेव्हा आनंदी सुद्धा इकडे हरतालिकेची पूजा करत असते आणि तिला गुचकी लागते, कारण सार्थकने तिकडे देवबाप्पांजवळ आनंदीसाठी प्रार्थना केली असते. तर अण्णा आनंदीला पाणी पिण्यासाठी देतात. त्यानंतर लीना, मालती आणि हे सर्वजण हे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी करत असतात. तेवढे तेथे मनोज येतो. तर मनोज हा चिडलेला असतो. अण्णा म्हणतात की काय रे मनोज, काय झाले. तर मनोज चिडून सांगत असतो की कामावरून काही लोकांना कमी करतात आणि त्यात माझा सुद्धा नंबर आहे आणि प्रत्येक वेळीच माझ्या आयुष्यात असे का घडत असते. तर आनंदी म्हणते की दादा, टेन्शन घेऊ नको, सर्व व्यवस्थित होईल. तर मनोज म्हणत असतो की काय व्यवस्थित होईल, तू तर तुझे घर सोडून आले आणि घर कसे चालवायचे असते हे तुला कसे समजणार. तर आनंदीला खूप धक्का बसतो आणि वाईटसुद्धा वाटते. तर मनोज रागाने आतमध्ये जातो. त्यानंतर इकडे सार्थक हा आपले ड्रेस काढत असतो. पुढेच सुधा येते आणि सुधा म्हणते की सार्थक, तुझे काय चाललंय. सार्थक म्हणतो की उद्या गणपती बाप्पांना आणण्यासाठी जायचंय आणि कोणता कुर्ता घालावा ते समजत नाही. तर सुधा म्हणते की हा नक्की घाल, तुला खूप सुंदर दिसेल. आणि सार्थक म्हणतो की आई, उद्या काही ऑफिसचे लोकसुद्धा घरी येतील, तर बेनारे तर असतीलच. तेव्हा सुधा विचारते की अरे, आनंदीला बोलावले का, नाहीतर आपण तिने आदर्शसाठी लग्नाला नकार दिला म्हणून तिला बोलवले नाही असे वाटेल. तर सार्थक म्हणत असतो की मी नाही बोलवले आनंदीला. सार्थक म्हणतो की मी फोन करतो. त्यानंतर इकडे आनंदी आपल्या जे साडीचं मशीन असते त्यावर ती मनोजच्या बोलण्याचा विचार करत असते. तेवढ्यात अण्णा येतात आणि मनोजच्या बोलण्याचा इतका विचार करू नकोस आनंदी. आनंदी म्हणते की खरंच जर दादाची नोकरी गेली तर काय करायचे. अण्णा म्हणतात की आपण आपले काम पुन्हा सुरू करायचे आणि त्याला दुसरी नोकरी भेटेल, इतकं टेन्शन का घ्यायचे. आता बाप्पा येतात त्यामुळे जर सर्व काही व्यवस्थित होईल. तेवढ्यात सार्थकचा फोन आनंदीला येतो आणि मिस आनंदी, तुम्हाला इतक्या उशिरा कॉल केला त्याबद्दल माफी, पण उद्या शकू आणि तुम्ही हे आमच्या घरी गणपती येतात, त्यासाठी मी तुम्हाला इन्व्हाइट करण्यासाठी कॉल केला आणि वेळ जर भेटला तर नक्की या. तेव्हा लगेच आनंदी म्हणते की सर सॉरी, आमच्या घरी सुद्धा गणपती असतात, त्यामुळे वेळ जर भेटला तर मी नक्की येईल. तर सार्थक म्हणतो की ठीक आहे, पण नक्की या. तर आनंदी फोन ठेवते. अण्णा विचारतात की काय झाले. अण्णा विचारतात की काय झाले. तर आनंदी सांगते की उद्या सार्थक सरांचे गणपती बाप्पा आहे आणि इन्व्हाइटसाठी त्यांनी मला कॉल केला. तर लगेच अण्णा म्हणतात की अगं मग तू जा की तिकडे. आनंदी म्हणते की मग आपल्या गणपती बाप्पांचं स्वागत. तर अण्णा म्हणतात की उद्या दुपारपर्यंत मुहूर्त आहे, तू अगोदर त्यांच्याकडे जाऊन ये, मग आपण तिकडून आल्यानंतर आपले डेकोरेशन आणि गणपती बाप्पाची तयारी करूयात. तर आनंदी खुश होते. त्यानंतर इकडे मनोजला ही लीना खूप छान प्रकारे समजावून सांगते की आनंदीवर असं रागराग करत नको जाऊ, बाप्पा येणार आहे, सर्व ठीक होईल. आणि चिडचिड केल्यानंतर त्याचा सानीवर सुद्धा परिणाम होतो. मी तुझी अर्धांगिनी आहे, त्यामुळे तू प्लीज समजून घे, म्हणून ती मनोजला प्रेमाने मिठीत घेते. त्यानंतर इकडे गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वजण खूप छान तयार होतात. तर सार्थक हा आनंदीचीच वाट बघत असतो आणि तो बेनारेला म्हणतो की मिस आनंदीला फोन करून विचारा की अजून आनंदी मॅडम का आले नाहीत, येणार आहेत की नाही. तेव्हा सर्वजण हे गणपती बाप्पांच्या मिरवणुकीसाठी बाहेर जातात. तर सुधा आणि हे वृंदा, सार्थकचे बाबा हे घरातच थांबतात. त्यानंतर इकडे रेश्मा ही अंशुमनला बोलावून घेते आणि तुम्हाला एक काम करायचे, कारण सार्थक आज मिरवणुकीमध्ये हा गणपती बाप्पा आणायला जाणार आणि तेथे आनंदी सुद्धा असणार, त्यामुळे सर्वांसमोर तुम्हाला एकच काम करायचे की
आणि ते काम तू पूर्ण करून द्यायचे. अंशुमन म्हणतो की माझा आता आनंदीचा काही एक संबंध राहिले नाही, त्यामुळे हे काम मी नाही करू शकणार. तेव्हा रेश्मा त्याला खूप काही पैसे देते आणि हे काम तुला नक्की करावे लागेल म्हणून पुढचा सर्व प्लॅन ती अंशुमनला सांगते. अंशुमन म्हणत असतो की ठीक आहे, मी ते काम करतो आणि तुमचे ते काम झाले असे समजा. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आनंदी आणि सार्थक हे मिरवणुकीत असतात, तर तेथे अंशुमन येतो आणि अंशुमन हा आनंदीच्या गालाला गुलाल लावण्यासाठी जबरदस्ती करतो. तर सार्थक येतो आणि अंशुमनचा हात धरून म्हणतो की तुझा आणि तिचा काही आता संबंध राहिलेला नाही, त्यामुळे तू कोण माणूस आहे हे मी चांगलं ओळखले. तेव्हा लगेच आनंदीही घाबरतच अंशुमनकडे बघत असते. तर अंशुमन विचारतो की तुझं आणि तिचं काय नातं आहे, तू तिला वाचवण्यासाठी का आमच्या मध्ये मध्ये येतोस. तर सार्थक रागाने अंशुमनकडे बघत असतो. तेव्हा आता सार्थक हा अंशुमनला काय उत्तर देणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.